नमस्कार. तर आज आहे होळी आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि होळी म्हटली की पुरणपोळी आलीच. होळी रे होळी पुरणाची पोळी. यावर्षी असं झालं होतं की होळीनिमित्त आम्हाला काही गावी जाता आलं नाही, त्यामुळे यावर्षीची होळी सुरतमध्ये साजरी करायची होती. मग काय पटापट पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि आता जायचं आहे आपल्याला पूजेसाठी. पुरणपोळ्या बनवत असताना एकूण एक पुरणपोळी टम्म फुगली की होणार आनंद काही वेगळाच. आणि इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशा गव्हाच्या लुसलुशीत छान अशा पुरणपोळ्या टम्म फुगलेल्या आहेत. पुरणपोळ्या, त्यावर तुपाची धार आणि कटाची आमटी, म्हणजे एकदम सुंदर असं जेवणाचा बेत आजचा. पण थांबा, थोडासा धीर धरावा लागेल, कारण पहिल्यांदा आपल्याला होळीला नैवेद्य दाखवायचं आहे. पुरणपोळ्या झाल्या, घरच्या देवाला नैवेद्य दाखवला आणि आता मी जात आहे इथे होळीची पूजा करण्यासाठी. तर इथे थोडीशी पद्धत वेगळी आहे. चला म्हटलं यावेळी आपण या पद्धतीने करूया. तर इथे होळीची पूजा कशी होते तुम्हाला दाखवते. आणि 7 वाजले आणि आम्ही आलो आहोत बिल्डिंगच्या खाली. बिल्डिंगच्या बाहेरच आवारात अशी होळी साजरी करायची होती. होलिका दहन होणार होतं आणि सुंदर अशी होळी सजवलेली होती. आलो आणि भटजीसुद्धा आलेले होते. इथे भटजी बघितलं तर पूजा सांगतात आणि त्या पद्धतीने आपल्याला करायची असते, संकल्प करायचा असतो. तर इथे मस्त अशी पूजा झाली. आम्ही बराच वेळ पूजेला लागला मात्र. आणि पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी संकल्प केला आणि काही जणांनी दोरासुद्धा घेऊन आलेले. मला काही हे माहीत नव्हतं. दोरा घेऊन होळीच्या भोवती दोरा गुंडाळायचा असतो. त्यानंतर होलिका दहन झालं. आम्ही नारळ अर्पण केला आणि होळीभोवती फेरे मारले. सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं, निगेटिव्ह एनर्जी दूर व्हावी, पॉझिटिव्ह एनर्जी व्हावी म्हणून होळीभोवती प्रार्थना